सुगावत असताना दुसरीकडे मात्र महापालिकेच्या वतीने थेट या रस्त्यावरचा फुटपाथ धुतले जातो आहे। आपण बघू शकतो की धुळे महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून या ठिकाणी हा फुटपाथ धुतले जात आहे। त्याचं मुख्य कारण असं आहे की या ठिकाणी जे पथविक्रेते आहेत, जे आग्रा रोड बसतात, त्या आग्रा रोडवरील पथविक्रेत्यांना या ठिकाणी नदीच्या किनारी असलेल्या फुटपाथवर या ठिकाणी बसायची व्यवस्था होणार होती आणि त्या ठिकाणची व्यवस्था व्हावी या दृष्टीने या ठिकाणी या अग्निशामक दलाच्या गाडीने या ठिकाणी हा चक्क फुटपाथ धुतले जातो आहे। हजारो लिटर पाण्याची या ठिकाणी नासाडी केली जात आहे। एकीकडे झाडून देखील हा प्रश्न मोकळा होणार होता, मात्र दुसरीकडे मात्र महापालिकेच्या वतीने हजारो लिटर जवळपास 3 किलोमीटर पर्यंत त्या फुटपाथची ही स्वच्छता केली जात आहे। दुसरीकडे धुळे महापालिकेच्या नकाने तलावामध्ये 0% पाणी साठा आहे। सध्या अक्टोबरला धरणावरून धुळे शहराला पाणी पुरवठा होत असला तरी देखील पाणी टंचाईचं संकट जिल्ह्यावर आहे। मात्र दुसरीकडे मात्र हा अजब प्रकार बघून अनेक लोकांना आश्चर्य वाटत आहे, कारण एकीकडे पाणी टंचाईची झळ गेल्या अनेक वर्षापासून धुळे जिल्ह्याला बसत होती। आजही धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अवघा 50% जालसाठा आहे। मात्र दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने धुळे महापालिकेच्या वतीने पाण्याची नासाडी केली जात आहे। त्यामुळे नागरिकांकडून या स्वच्छतेच्या बद्दल आणि या पाण्याच्या नासाडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते आहे। मनीष मातोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।